की चौथीला तो 4 वेळेला फेल झालेला होता. त्याचा मोठा होईना आहे किशोर नंदोरे. परंतु ज्यावेळेला तो चौथीला आला, आम्ही पहिलीतून चौथीला आलो तोपर्यंत तो चौथीलाच होता. आणि जेव्हा तो चौथीला आला तेव्हा शेळकेताई वाघसर यांनी, मीराताई यांनी त्याची जबाबदारी आमच्यावर दिली आणि आम्हाला सांगितलं की अरे हा आता काही असू द्या, पुढच्या वर्षी आई तर राहायला नाही पाहिजे 5वी मध्ये 4थी मध्ये. पण त्याच्यानंतर जसं आम्ही विलास सपोर्ट धरलं, पण विलास ना म्हणजे आम्ही त्याची स्टाईल होती बॉक्स कटची कायमची, त्याला जम्बो आम्ही म्हणायचो, जम्बो त्याचं नाव होतं ठेवलेलं. तर हा जो जम्बो होता, जम्बोला गणेश, मी, आनंद असेल, अमोल असेल, आम्ही सगळ्यांनी जेव्हा त्याला घेतलं, संतोष पण आमचा गणिताचा मास्टर होता संतोष. पण काय असतं परिस्थिती माणसाला हे करते, म्हणजे तो फार पुढे गेला असता. तर त्या 4थीच्या वर्गात ना तेव्हापासून आम्ही त्याचा खास अभ्यास घ्यायचो आणि अभ्यास घेतल्यानंतर मग 4थी नंतर विलास कधीच फेल झाला. तो 7वी पर्यंत आम्ही मग त्याला अगदी मॅटवर आपण बसायचो, असे चटईवर बसकर असायचे आपले, ते बसकर पासून तर आमचा प्रवास बेंच पर्यंत. 7वीला जायची सगळ्यांना उत्सुकता, कारण का 7वीला आम्हाला बसायला बेंच असायचं, म्हणजे आम्ही बेंचवर बसणार म्हणून. माझी कंपास जी होती, आपली पूर्वीची कंपास असायची, कंपास पेटी, ती कंपास पेटी त्यांनी शेळकेताई ना वर्गात दाखवली. हे लोक बाहेर आहे, गणेशाने अभ्यास करू राहिले, तर ती कंपास मात्र मॅडमला दाखवली. मॅडमने ती कंपास पाहिली आणि काहीच केलं नाही. एक मुलगा घरी पाठवला. घर आमचं शेजारी जे बऱ्यापैकी ते जे होते ते आमच्या घरी पाणी प्यायलाच असायचे ब्रेकमध्ये, त्यामुळे सगळे लोक घरी पहिले जायचे. माझ्या वडिलांना असेल, आजीला असेल, आत्याला असेल. तसं मॅडमने मला न सांगतो, मी आपला अभ्यास करतो, गणेश इथं बसलो. आमचे कोपरे पण रिक्षा असायचे, कारण इकडून दिसायचं नाही, याच्या मागं जपल्यानंतर काय चालू काय ते दिसत नसायचं पुढे येताना. तर कंपास बघितली आणि निरोप गेला घरी आणि तेवढ्यात आत्या आली पाहिजे. म्हणजे आता म्हणलं आत्या तर माझी म्हणजे खतरनाकच होती, कारण आजचा काळ गेला. आज मी पण शिक्षक आहे, परंतु आज सगळ्यात पहिले शिक्षकांना पालक घेऊन असे एकत्र येतात, तुमच्यासारखे सगळे असे एकत्र येतात आणि सांगतात हा या मॅडमची चूक आहे, या शिक्षकाची चूक आहे. प्रीती झिंटाचं सोडत होतं हिरोईन. आता हिरोईनची चित्र कशी असतात ते आपल्याला सांगायला नको. शिक्षकांनी जर विद्यार्थी घडवला तर तो घडणार आहे, तर तो तुम्हाला सांभाळणार आहे. ही गोष्ट आज फार महत्वाची आहे समजून घेणं. आणि माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला शेअर केला, ही फार महत्वाची गोष्ट आहे. हा अनुभव झाला आणि जास्त वेळ न घेता फक्त मला एक म्हणायचं आहे की आज आपण ह्या इमारतीमध्ये 24 वर्षानंतर म्हणजे अगदी मी इथं राहायला जरी होतो तरी मी भिंत उचलून कधी नंतर आलो नाही. जसं शाळा सुटली तसं रुरलला गेलो, सर पण असतील, विश्वासर सर आमचे मॅथ वगैरे गणित शिकवायचे. इंग्रजी आपल्याला 5वी पासून आलो. दोंडीबा गोष्ट बेल आणि रँक द बेल, दोंडीबा असायचा आपल्याला, सर शिकवायचे दोंडीबा रँक द बेल. तो शिपाई होता आणि तो बेल वाजवायचा 5वीला असतो. आणि मी शिक्षक आज तुमच्या पुढे उभा आहे. त्याची पुनरावृत्ती 12वीला झाली होती. 12वीला माझे दामजेताई म्हणून आहेत रुरल शाळेच्या, त्यांना पण मी वचन दिलं होतं की मी 12वी सायन्सला ऍडमिशन, 11वी सायन्सला ऍडमिशन घ्यायला होतो. काही परिस्थितीमुळे कॅन्सल केलं ऍडमिशन सायन्सचे. पण बरं झालं मला आर्टला ऍडमिशन घ्यावं लागलं. आणि आज मला अभिमान आहे आपल्या पुण्यामध्ये सायन्सचे 2 स्कूल आहेत. जे गांधीनगरला इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटचं, तिथनं सार्थका आणि वास्तविक असे जवळजवळ 2-2.5 महिन्याचं ट्रेनिंग आमच्या दोघांचंही झालेलं आहे. त्याच्या ट्रेनिंगला 2-2.5 लाख रुपये खर्च लागतो, पण संस्थेने आमचं ट्रेनिंग करून घेतलेलं आहे. आणि त्याचा अनुभव असा आला की जे खरोखर आपण म्हणतो की आपण समाजाचं देणं लागतं. मी असं म्हणत नाही की मी शिक्षक आहे म्हणूनच मी समाजाची सेवा करू शकतो. मी एक गृहिणी असेल, साधी गृहिणी असेल, पण मी जर माझ्या मुलाला चांगले संस्कार देत असेल तरी सुद्धा मी समाजाचं एक सुशिक्षित नागरिकच आहे. मी नमस्कार. आज माझ्यासाठी इथे बरेच चेहरे नवीन आहेत ऍक्च्युली, कारण की मी 30 वर्षानंतर आपल्या बॅचवर गेट टुगेदर करते. फार कमी मुलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते आपल्या बॅचचे. सो तरी आज इथे आल्यानंतर मला एक वेगळं फील आलं. म्हणजे बऱ्याच साऱ्या आम्ही म्हणतो संमिश्र अशा